एनफोर्समेंट डायरेक्टरेट के माध्यम से पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख जी के घर पर छापेमारी हो रही है। सवाल यह उत्पन्न होता है कि परमवीर सिंह हो या सचिन वाजे हो, जिनके आरोपों के ऊपर यह जांच हो रही है, उन्होंने कहीं भी यह नहीं कहा कि 100 करोड़ रुपया दिया गया। अगर पैसे दिए भी नहीं गए हैं तो एनफोर्समेंट डायरेक्टरेट क्या ढूंढने की कोशिश कर रही है वहां? क्योंकि एनफोर्समेंट डायरेक्टरेट का कानून यह कहता है कि फाइनेंशियल ट्रांजैक्शन होना बहुत आवश्यक है। अगर हुआ ही नहीं तो क्या मिलने वाला है इतने दिनों के बाद? दूसरी ओर एनफोर्समेंट डायरेक्टरेट को इसका भी जवाब देना होगा, क्योंकि जो आरोपों के ऊपर यह जांच चल रही है उसमें कहीं भी तथ्य या एविडेंस नहीं दिया गया। तो सवाल दूसरा उत्पन्न होता है कि अगर एनफोर्समेंट डायरेक्टरेट का यह कहना है कि पैसे दिए गए हैं, तो फिर जिन्होंने पैसे दिए उन्होंने ये पैसे लाए कहां से, इसकी भी तो जांच होनी चाहिए। तो क्यों नहीं परमवीर सिंह हो या सचिन वाजे, इनके घर पर छापेमारी हो रही है? तो ये निश्चित तौर पर एक राजनीतिक षड्यंत्र है। महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार को बदनाम करने की साजिश इसमें रची गई है और तीनों पार्टियों को मिलकर इसका डटकर मुकाबला करना होगा, क्योंकि इन सभी राष्ट्रीय एजेंसियों का राजनीतिक शस्त्र के रूप में एक राजनीतिक एजेंडा को साधने के लिए महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार और विपक्ष को बदनाम करने के लिए इस्तेमाल किया जा रहा है और लोकतंत्र की बुनियाद को कमजोर करने की कोशिश भारतीय जनता पार्टी कर रही है, जिसका डटकर मुकाबला तीनों पार्टियों को मिलकर करना होगा। यही हमारी भावना है। We want to ask a simple question to Enforcement Directorate as to what exactly they are trying to search in the premises of Mr. Anil Deshmukh. As the people, including Mr. Paramveer Singh and Mr. Sachin Waze, when they leveled allegations against Mr. Anil Deshmukh, they never said that there was any kind of financial transaction between them. If there wasn't any kind of financial transaction between them, what exactly are they going to get in his premises? And definitely, the ED Act entails that there needs to be some kind of financial transaction. And if as per Enforcement Directorate there was some kind of financial transaction, then why the premises of those people who gave that money are not being raided or are not being searched? Why Mr. Paramveer Singh and Mr. Sachin Waze's premises are not being searched? That is the question we want to ask to Enforcement Directorate, because these agencies, all the national investigation agencies, are being used as political weapons to target and defame Maharashtra Vikas Aghadi government, as well as we are seeing it in other states as well. No proofs are needed and they directly take action to torture Maharashtra Vikas Aghadi leaders, and definitely it's a ploy to defame and disturb the Maharashtra Vikas Aghadi government. All the three parties in MVA must come together and fight this particular ploy, conspiracy of Modi government. And definitely, we have to save this democracy, and for which all these actions needs to be opposed vehemently. एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरती रेड केल्या जातात. आम्हाला हा प्रश्न पडलाय की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट त्यांच्या घरावरती इतक्या दिवसानंतर काय शोधण्याचा प्रयत्न करतंय. याचं कारण असं की ज्यांनी पुराव्याशिवाय आरोप केले ते परमवीर सिंग असतील किंवा सचिन वाजे असतील, त्यांच्या आरोपामध्ये हे कुठेही म्हटलं नाही की पैसे दिले गेले. एन्फोर्समेंट डायरेक्टरचा कायदा असं म्हणतो की फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असण्याची आवश्यकता आहे. जर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नव्हतंच तर काय शोधण्याचा प्रयत्न केला जातोय? आणि जर एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या मते तिथं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे असं म्हटलं, तर ज्यांनी पैसे दिले त्यांच्याकडे ते कुठनं आले याची चौकशी का केली जात नाही? परमवीर सिंगाची चौकशी का केली जात नाही? त्यांच्या घरावरती रेड का पडत नाहीत? याचं कारण आहे की या तिन्ही तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांचा दुरुपयोग केला जातोय. त्यांनी आपली स्वायत्तता पूर्णपणे ही मोदी सरकारच्या पायावरती वाहिलेली आहे आणि त्यांचा उपयोग राजकीय शस्त्र म्हणून विरोधकांना छळण्याकरता केला जातोय. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचकरता महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना छळण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. एकीकडे कुठल्याही तऱ्हेचे पुरावे नसताना परमवीर सिंगांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्याकडे जर माहिती आली तुम्ही का कारवाई केली नाहीत? त्याकरताही ईडी असेल, सीबीआय असेल, कोणी त्यांना बोलवत नाही. अत्यंत विरोधाभासी अशा तऱ्हेचं हे चित्र निश्चितपणे दिसतंय आणि म्हणूनच तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा हा जो डाव आहे, हा जो कट आहे मोदी सरकारचा, तो हाणून पडला पाहिजे आणि निश्चितपणे लोकशाही वाचवण्याकरता सगळ्यांनी एकत्र होऊन याला लढा दिला पाहिजे, अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे.